खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाकरे बंधूंच्या युतीवर दिलेल्या प्रतिक्रियेवरून टीका केली। काही फरक पडत नाही तर प्रतिक्रिया का देता असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर तुम्ही चंपी मॉलिश करायला एकत्र आलात का अशी खोचक टीका देखील महायुतीवरून संजय राऊतांनी केली। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे। तिकडनं झेलेन्स्की निघाले। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। आम्ही बघू ना, आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आले, दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे। मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात। हां, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या टीकेवरही संजय राऊतांनी पलटवार केलाय। भाजप शिंदेंची मुलं पळवणार असं राऊत म्हणतात। शिंदेंना मिळालेला पक्ष चोरीचा असून कोणाची मुलं कोण पळवणार निवडणुकीनंतर कळेल असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदेंना देखील संजय राऊतांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं आहे। भाजप शिंदेंची मुलं पळवणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर शिंदेंना मिळालेला पक्ष चोरीचा असल्याचं महत्त्वाचं विधान देखील राऊतांनी केलंय। एकत्र येण्यासंदर्भात पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचं म्हटलंय राजकीय पोरं पळवण्याची टोळी सक्रिय। अरे, जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत। आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत। त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीचा आहे। ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे। अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे। कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते। पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा। मग त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे। आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप। 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे। तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं। म्हणजे पळवा पळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना। भाजपकडे काही पदाधिकारी गेले, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती। म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।